नमस्कार, जय मल्हार. मी इंजिनियर अनिल पांडुरंग जोरे आपल्यासमोर आज सर्वांना ज्याची उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे धनगर ST आरक्षण न्यायालयीन लढ्याची आज अंतिम सुनावणीचा पहिला दिवस. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना थोडक्यात आज जे काही घडलं ते सांगायचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम आज जवळजवळ 11:15 वाजता आपले सिनियर काउन्सिल खंबाटा साहेबांनी आपल्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्यामार्फत युक्तिवाद करण्याची सुरुवात केली आणि संध्याकाळी जवळजवळ 4:30 वाजेपर्यंत हा 4.5 तास युक्तिवाद जबरदस्तपणे त्यांनी केलेला आहे. आणि त्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी इतक्या जबरदस्त पद्धतीने तयारी, कागदपत्रे, सरकारी कागदपत्रे आणि पुरावे सादर केले की त्यामध्ये 1956ला जी पहिल्यांदा ज्यामध्ये धनगड शब्दाचा उल्लेख झाला त्याच्या अगोदर कुठेही ह्या महाराष्ट्रामध्ये धनगड अस्तित्वात नाही असा जोरकसपणे त्यांनी मांडणी केली आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे कागदपुरावे कुठल्याही पद्धतीच्या माध्यमातून उपलब्ध नाही हे जोरकसपणे त्यांच्याकडे उपलब्ध पुराव्यानुसार मांडले. त्याचबरोबर जर ह्या महाराष्ट्रामध्ये जे खरे अपेक्षित आहेत ते म्हणजे धनगर कशा पद्धतीने हे 1837 पासून त्यांनी वेगवेगळे कागदपत्र दाखवले, वेगवेगळे सरकारी दस्तावेज दाखवले ज्याच्यामध्ये 1881च्या सेन्सेक्सचा उल्लेख झाला, 1891, 1901, 1911 पासून असे वेगवेगळे त्यांनी कागदपत्र दाखवले, पुरावे दाखवले आणि त्यामधून सिद्ध केलं किंवा मांडणी केली की बाबा ह्या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात 1956च्या अगोदर अस्तित्वात नाही, आत्ताही अस्तित्वात नाही. जे अस्तित्वात आहेत ते म्हणजे धनगरच आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे 1965 बसवलिंगप्पा वर्सेस मुनी चिन्निप्पा ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की एखादी जात किंवा जमात एखाद्या राज्यात अस्तित्वात नसेल तर त्याला ते कशा पद्धतीने आपल्या ह्या केसला लागू होतं ते सुद्धा त्याची जबरदस्त मांडणी त्यांनी केली. आणि मी स्वतः तिथे उपस्थित होतो. माननीय मधु शिंदे साहेब, पासपोर्ट साहेब, बघेल साहेब, आमचे जे 3 प्रतिवादी त्यांच्यासोबत इतर आमचे प्रबोधन मंचातील कार्यकर्ते. तर मला एक महत्त्वाचं इथं सांगायचं की माननीय खंबाटा साहेबांनी इतक्या जबरदस्तपणे कागद पुराव्यांची तयारी केली होती की जे ह्या संपूर्ण 4.5 तासाच्या युक्तिवादामध्ये जेव्हा माननीय जज साहेबांनी त्यांना काही प्रश्न केले किंवा काही शंका विचारल्या त्या प्रत्येकाचं उत्तर आणि पुरावे आपल्याकडे इतक्या जबरदस्तपणे होते की त्या सगळ्यांना त्यांनी उत्तर दिली. आणि त्यानंतर कोकणे साहेबांची केस ज्याच्यामध्ये उल्लेख केला गेला की धनगड ही ओरांची उपजमात आहे ते कसं चुकीचं आहे कारण त्यामध्ये स्पष्ट उल्लेख ओरान धनगड आहे किंवा ह्या 2 डिफरंट एंटिटी आहेत, दुसऱ्या 2 वेगळ्या कम्युनिटी आहेत ही सुद्धा त्यांनी अतिशय जोरकसपणे उपलब्ध पुराव्यानुसार मांडणी केली. आणि त्यानंतर धनगड हा शब्द 1956मध्ये कसा आला याचंसुद्धा काका कालेलकरचा रिपोर्ट जो आहे त्यांचं जे रिकमेंडेशन होतं की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट धनगर म्हटलं होतं पण 1956ला जी पहिली अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये ओरान इन्क्लुडिंग धानका धनगड आलं. आणि त्याच्यानंतर 1960मध्ये जेव्हा आपल्या ह्या त्यावेळेचं जे बॉम्बे स्टेट होतं त्याचं जी रिऑर्गनायझेशन झालं म्हणजे राज्यांची पुनर्निर्मिती झाली तर त्यावेळेचे मध्य भारतातील म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्समधील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर हे जे जिल्हे होते ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये जोडले गेले. आणि त्यावेळेला जे ओरान इन्क्लुडिंग धानका धनगड हे जसंचे तसं ह्याच्यामधील आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झालं. आणि त्यानंतर जोडले गेले आणि त्यावेळेला जे ओरान इन्क्लुडिंग धानका धनगड हे जसंचे तसं ह्याच्यामधील आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू झालं. आणि त्यानंतर मेजर जी अमेंडमेंट झाली 1976 ज्याच्यामध्ये ओरान धनगड ही अमेंडमेंट झाली. तर ह्या अशा संपूर्ण उपलब्ध पुराव्यानुसार खूप जबरदस्त पद्धतीने आज सकारात्मक अशी मांडणी आपले सिनियर काउन्सिल यांनी केलेली आहे. आणि या सगळ्याचं संपूर्ण श्रेय जे जातं ते म्हणजे आमचे त्रिमूर्ती कारण आजच्या एका दिवसात
अभ्यासातून आमच्या लक्षात आलं की गेल्या 7-8 वर्षात ह्या त्रिमूर्तींनी केवढा मोठा परिश्रम कष्ट या संपूर्ण जमातीसाठी दिलेले आणि ही जमातीचं जे काही जजमेंट येणार आहे इट विल बी डेफिनेटली हिस्टॉरिकल जजमेंट. 100% आज आम्ही तिथे उपलब्ध असताना खात्री झाली की जो काही निकाल लागेल तो 100% आमच्या बाजूने लागेल, कारण आता आम्हाला जराही शंका राहिलेली नाही. पण शेवटी एकच सांगायचं आहे की आज जे आमचे सिनियर काउन्सिल उभे होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोर्टामध्ये काय फीज लागतात वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायची गरज नाही आहे. तर आज मी ह्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत मी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचा कोकणाचं काम पाहत असताना कधीही आपल्याला समोर येऊन निधीची मागणी केली नाही. पण आज मी स्वतः जातीने तिथे उपलब्ध हजर होतो आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने मांडणी केली गेली, जे पुरावे सादर झाले त्यातून 100% आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आणि पुन्हा एकदा मधु शिंदे साहेब असतील किंवा आमचे त्रिमूर्ती असतील आणि या सर्वांनी आम्हाला ग्वाही दिली की आपण फक्त आणि फक्त आता निधीवरती फोकस केला पाहिजे, कारण सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि खूप जबरदस्त अशी ही केस असणार आहे. इट विल बी हिस्टॉरिकल जजमेंट नॉट ओनली इन महाराष्ट्र बट इट विल बी इन द एंटायर कंट्री. आणि त्यामुळे खूप जबरदस्त असं हे काम ह्या त्रिमूर्तीच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या या धनगर जमातीच्या इतिहासामध्ये होणार आहे. आणि या सर्वाचं श्रेय जे आहे ते ह्या आपल्या जमातीमधील जे काही लोकांनी आतापर्यंत लोकवर्गणीच्या माध्यमातून हा लढा उभा केला आहे तो अतिशय शेवटच्या टप्प्यात आहे आणि अतिशय महत्त्वाच्या अशा ठिकाणावरती येऊन पोहोचलेला आहे. आणि आम्हाला खात्री आता आपली पुढची हिअरिंग सोमवारी 11 डिसेंबरला दुपारी 2:30 नंतर सुरू होईल आणि त्यानंतर 15 तारीख आणि 16 तारखेपासून माननीय कोर्टाला नाताळची सुट्टी आहे. त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे की येणाऱ्या जानेवारीमध्ये अजून 1-2 तारखा पडून ते सुद्धा आज क्लिअर झालं की ही केस लवकरात लवकर जानेवारीमध्ये 2-3 दिवसामध्ये डे टू डे हिअरिंग करून फास्ट ट्रॅकवरती घेऊन याचं जजमेंट लवकरच निघेल याची आज आम्हाला 100% खात्री झाली. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून 100% ग्वाही देतो किंवा खात्री सांगतो की खूप जबरदस्त एव्हिडन्सेस, खूप जबरदस्त केसची तयारी झाली आणि खूप जबरदस्त मांडणी आज आपल्या सिनियर काउन्सिल वकिलांनी केलेली आहे. आपल्या सर्वांना आता एवढंच करायचं आहे, कारण या आरक्षणाचा खरा फायदा हे त्रिमूर्ती घेणार नाहीत हे आम्ही वारंवार वेगवेगळ्या मीटिंगमधून सांगितलेले. कारण आज त्या तिघांचं वय 70 ओलांडलेली आहेत आणि मी खरं सांगतो तुम्हाला अतिशय पोटतिडकीने सांगतो जो त्याग मी आज त्यांचा पाहिलं की सकाळी जवळजवळ आज मी 8:30 वाजल्यापासून त्यांच्याबरोबर होतो. ते आज अजूनही शिंदे सर आणि बघेल सर आपल्या वकिलांबरोबर आहेत, चर्चा करतायत. एवढं सगळा त्याग गेली 7-8 वर्षे हे मंडळी करते. तर कशासाठी? तर निस्वार्थीपणे आपल्या या समाजातल्या जो बिचारा भोळा बाबडा आहे परंतु प्रामाणिक आहे, त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे आत्तापर्यंत इतका डिटेलमध्ये अभ्यास. बरे व्हॉट्सअपला बोलणारे भरपूर लोक आहेत की आमच्याकडे अमुक पुरावे आमच्याकडे तमुक पुरावे आहेत. खूप लोकांचं मी ऐकलं, परंतु मला एक कळलं नाही माझ्यासारख्या सुशिक्षित युवा वर्गाला की तुमच्याकडे एवढे जर पुरावे होते तर तुम्हाला कोणी अडवलं होतं कोर्टात जायला, किंवा तुम्ही आत्तापर्यंत समाजाला का न्याय देऊ शकले नाही. किंवा मला हेही सांगावं असं वाटतं आपल्याला या व्हिडिओच्या मदतीतून की एवढ्या मोठ्या समाजाचे एवढे सारे नेते आहेत परंतु आज एकच माणूस या संपूर्ण सुनावणीसाठी सकाळी जवळजवळ 10 वाजल्यापासून हजर होते. ते होतं फक्त पडळकर साहेब. ते काही असतील कुठल्याही पक्षाचे आम्हाला काही घेणे देणं नाही आहे, परंतु समाजाचा माणूस, मी पहिला धनगर आहे हे म्हणणारा हा एकमेव धनगर नेता असे तो जातीने उपलब्ध होता. आणि मला राजकारण करायचं नाही कारण आमचा तो पिंड नाही आहे. आम्हाला या व्हिडिओच्या मधून पुन्हा एवढंच सांगेल की माननीय मधु शिंदे सर असतील किंवा आमची प्रबोधन मंचाची जी टीम आहे संपूर्णपणे ह्या न्यायालयीन लढ्यासाठी निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे काम करते. आपलं काम एवढंच आहे की आपण फक्त आणि फक्त आता निधी कशा पद्धतीने देता येईल. कारण आजही मला सांगायला वाईट वाटतंय की आजही आपले लोक झोपलेले आहेत हे लक्षात ठेवा. कारण आज 1.5 कोटीची जमात आहे आपण म्हणतोय, परंतु समाजातून जी आज गरज आहे ती फक्त आणि फक्त निधीची. आपण निधी देऊया आणि हा लढा अतिशय शेवटच्या टप्प्यावरती आहे. 100% आपल्याला न्याय मिळणार तो फक्त आणि फक्त ह्या